आणि एक महत्त्वाची बातमी आहे, विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांची भाजपनं निरीक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे। विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण उद्या मुंबईमध्ये दाखल होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्या भाजपचा गटनेता निवडीसाठी आमदारांची बैठक होणार आहे। विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण हे भाजपचे निरीक्षक आहेत। या निरीक्षकांच्या उपस्थितीमध्येच विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे, त्यामध्ये विधिमंडळाचा नेता हा निवडला जाईल। तर उद्या गटनेता निवडीसाठी भाजप आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। तर भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती आता करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आपण पाहतोय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे भाजपनं निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात पाठवले आहेत। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी हे उद्याच महाराष्ट्रामध्ये दाखल होतील। सागर बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर याच गोष्टीची प्रतीक्षा खऱ्या अर्थानं होती, कारण 23 तारखेला निकाल जो आहे ते लागलेला आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर अमित शहांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक महायुतीच्या प्रमुख नेत्यांची झाली। त्यानंतर शपथविधी जो आहे तो लवकर होईल असं वाटलं होतं, परंतु निरीक्षक नेमलेले जे आहेत ते भाजपकडून गेले नव्हते। आता मात्र अखेर निरीक्षकांची नेमणूक जी आहे ते भाजपने वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आलेली पाहायला मिळते। केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी जे माजी मुख्यमंत्री गुजरातचे राहिलेले आहेत, या दोघांची निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे। हे दोघेही उद्या संध्याकाळपर्यंत मुंबईत जे आहे ते दाखल होतील आणि त्यानंतर 4 तारखेला विधिमंडळ गटनेता निवडीची प्रक्रिया जी आहे ती भाजपकडून केली जाईल अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळालेली आहे। परंतु ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती की निरीक्षक कधी नेमले जाणार, त्यावरती शिक्कामोर्तब जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता पुढील प्रक्रियेला वेग जो आहे तो भाजपचा येणार आहे। 5 तारखेला शपथविधी आहे, त्यामुळे 4 तारखेपर्यंत ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत ते करणं गरजेचं आहेत। गटनेता निवड असेल किंवा मग त्यानंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांना राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा जो आहे तो सुद्धा 4 तारखेपर्यंत करावा लागणार आहे, 5 तारखेला शपथविधी असल्यामुळे। त्यामुळे आता या सगळ्याच घडामोडीला वेग जो आहे तो येईल। उद्या संध्याकाळपर्यंत आपण जर पाहिलं तर भाजपच्या सगळ्याच आमदारांना फोन सुद्धा केले जातील मुंबईत येण्याचे, आणि नंतर विधिमंडळ गटनेत्याच्या निवडीची ही सगळी प्रक्रिया जी आहे ती 4 तारखेला निरीक्षकांच्या समोर होईल। निरीक्षकांना हे नाव जे आहे ते कळवलं जातं आणि हे नाव या ठिकाणी जाहीर केलं जातं गटनेता निवडीच्या प्रक्रियेच्या बैठकीत, आणि त्याच अनुषंगाने ही बैठक पार पडेल। आणि अखेर हे 2 निरीक्षक जे आहेत ते आता उद्या मुंबईत दाखल होतील आणि त्यांची नावं जी आहेत ती भाजपकडून जाहीर झालेली आपल्याला पाहायला मिळते। सागर, नक्कीच धन्यवाद विनायक एकूणच माहितीबद्दल। तर भाजपकडून 2 निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामध्ये निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी या दोघांचा समावेश आहे। भाजपचे निरीक्षक उद्या रात्रीपर्यंत मुंबईमध्ये येणार आहेत।